ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हृदयविकार आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंची एक्सपोस्ट करत माहिती. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन करणार प्रचाराचा शुभारंभ. तर अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार. लंबी लड़ाई है, लड़ाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है. 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल. बारामतीतील माघारीवर हर्षवर्धन सपकाळांचं विधान. मवियाची घडी विस्कटलीये. यात तथ्य. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली. संवादाचा अभाव असल्याचं म्हणत मवियाच्या वाटचालीवर सपकाळांचं मोठं विधान. गुलाबी जॅकेट घातलं म्हणजे जबाबदार आहोत असं समजू नये. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सपकाळांचा पार्थ पवारांना टोला. तर पार्थ यांचं वक्तव्य मजेशीर आणि विनोदात्मक म्हणत सपकाळांनी उडवली खिल्ली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला आमचा विरोध नसेल. विलिनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनंच घ्यावा. भाजपच्या बड्या नेत्याचं विधान. बंधू अशोक खरातला मरणाची भीती. माझं मरण इथंच म्हणत कोठडीतच खरात गर्भगळीत. खरातकडून चौकशीत अनेक गुन्ह्यांची कबुली. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीकॉम 3ऱ्या वर्षाचा पेपर फुटला. परीक्षेच्या 1 तास आधी व्हॉट्सअॅपवर पेपर. 140 रुपयात प्रश्नपत्रिका विकल्याचं समोर. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला. एनसीईआरटीच्या निर्णयानं नवा वाद. हा तर इतिहास पुसण्याचा प्रयत्न. छत्रपती घराण्यातील ऋषाली राजे भोसलेंचा आरोप. स्कूल बसच्या मनमानीला चाप. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार भाडं. तर पालकांकडून एकरकमी आगाऊ भाडं घेण्यासही बंदी. राज्यात उन्हाच्या तीव्र झळा. अकोला जिल्ह्यात पारा 42 अंशांवर. तर पुढील 4 आठवडे अधिक तापदायक राहणार असल्याचा अंदाज. राज्यात साताऱ्यातील कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड करून प्रवाशांचे मोबाईल सोनं लुटलं. रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई बंगळुरू दरम्यान धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन. रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी. प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. इराणची परदेशातील गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी. इराणची अमेरिकेसमोर प्रमुख अट. इराणवरील कोणतेही आर्थिक निर्बंध उठवणार नाही. अमेरिकेची ताठर भूमिका. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू. तर 2 अमेरिकन विनाशिकांनी सामुद्रधुनी पार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा.